अभिनेता सैफ अली खानवरील जीवघेणा हल्ला प्रकरण हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर इमारतीमधील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरामध्ये शिरला. उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासामधून उघड. सैफ अली खानवर हेक्सा ब्लेडनं हल्ला. 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलियामाचा जबाब. हल्लेखोरानं वार करताच झटापटीमध्ये केअरटेकरच्या हातावर सुद्धा जखम. सैफ अली खानच्या घरामध्ये शिरणाऱ्या हल्लेखोराचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती. पोलिसांच्या 20 पथकांकडून हल्लेखोराचा शोध सुरू. झटापटीनंतर सैफनं घरातील कर्मचाऱ्याच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीमध्ये बंद केलं. नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी नेलं. मात्र या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला. इमारतीमधल्या शिड्यांचा वापर करून संबंधित आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरू. आरोपी चोरीच्या उद्देशानं आल्याची पोलीस उपायुक्त गेडाम यांची माहिती. सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी. आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानंच पाहिलं. हल्ल्यामध्ये लिमाच्याही हाताला जखम. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम. शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवरही एक गंभीर वार. प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये कलम 311, 312, 331(4), 331(6) नुसार कारवाई. लुटीच्या उद्देशानं गंभीर जखमी करणं, जीविताला धोका निर्माण करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल. तैमूरच्या पूर्वीच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर आरोपीनं 1 कोटी रुपये मागितले. एका महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरडा केल्यावर आरोपीकडून तिच्यावर हल्ला. आरोपी डगची जाळी तोडून तैमूरच्या खोलीमध्ये शिरल्याचं प्राथमिक तपासामधून समोर. सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपीची माहिती काढण्यासाठी मोबाईल डेटा डंप तंत्रज्ञानाचा वापर. आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर डेटा डंपचा वापर. आमच्या कुटुंबासाठी आज आव्हानात्मक दिवस होता. आम्ही अजूनही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. माध्यमांना विनंती, या ठिकाणी कठीण प्रसंगी आम्हाला वेळ द्यावा. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर कतरिना कपूरची पोस्ट. मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही. सैफ अली खानवरील हल्ल्याची पोलीस चौकशी करतायत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मुंबईमधल्या कायदा आणि सुव्यवस्था ढासळतीये. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं. शरद पवारांची टीका. सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं. सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून शंका व्यक्त. हल्ल्याच्या घटनेला जितेंद्र आव्हाडांनी धार्मिक रंग देऊ नये. भीतीचं वातावरण निर्माण करू नका. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आव्हाडांना प्रत्युत्तर. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे. पोलिसांची सुरक्षा असलेले सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरच्या हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल. 90% पोलीस फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत. राज्यामध्ये काय सुरू आहे? गृहमंत्र्यांनी विचार करावा. संजय राऊतांची टीका. व्यक्ती कोणत्या हेतून आलेला याचा तपास केला जाईल. हल्लेखोराला सोडणार नाही. सैफवरच्या हल्ल्याच्या घटनेवर भाजपच्या राम कदम यांची प्रतिक्रिया. उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटांनी चर्चा. निकम आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात. आकाचं कनेक्शन थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत. वाल्मिक कराडकडून जप्त सिम कार्ड अमेरिकेमध्ये रजिस्टर. सूत्रांची माहिती. निवडणूक काळामध्ये याच सिममधून अनेक फोन. एसआयटीला संशय. हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. वाल्मिक कराडनं बारामतीमधल्या शेतकऱ्यांचेही पैसे बुडवल्याचा आरोप. मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये घेतलं वैद्यनाथाचं दर्शन. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर. मंत्री आदित्य तटकरे यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला सीआयडीचा विरोध. शनिवारी केस कोर्टामध्ये जामीन अर्जावर सुनावणी. वाल्मिक कराड मकोकाचा आरोपी. जामीन मिळाला तर पुराव्यांची छेडछाड होऊ शकते. सीआयडीचं कोर्टामध्ये उत्तर सादर. आका काही पण करू शकतो. 17 मोबाईल वापरायचा. ठराविक लोकांना महिन्याला पैसे पुरवायचा. आमदार सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. माझी खुली किताब. मंजिरी कराडांना माझ्या गोष्टी उघड करू द्या, मी उत्तर देईन. वाल्मिक कराडच्या पत्नीनं केलेल्या आरोपानंतर बजरंग सुनावणीचं प्रत्युत्तर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा. आरोपीचा नाशिकमधील फोटो व्हायरल. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. मात्र फोटोमध्ये आरोपी नसल्याचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होणार. 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन. अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव.
मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी कायम. अजित पवारांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीलाही भुजबळांची गैरहजेरी. शनिवारी रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरामध्ये भुजबळ हजर राहणार का याकडे लक्ष. 3 मार्चला सरकारचं अधिवेशन सुरू होणार तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. मुक्तागिरी बंगल्यावर मंत्री गुलाबराव पाटलांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांत झटापट. शिवसेनेच्या बैठकीनंतर बाहेर येताना गुलाबराव पाटलांच्या बॉडीगार्डनं सगळ्यांना बाजूला केलं. बॉडीगार्डचा हात पोलिसांना लागल्यानं झटापट. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे. मंत्रिपरिषदेची मान्यता. मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. इंदिरा गांधी मोठ्या नेत्या पण त्या काळामध्ये आमच्यासाठी विलन. इमर्जन्सी चित्रपटावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श बँकेमधील 202 कोटींचा घोटाळा प्रकरण. इम्तियाज जलीलांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. परभणीच्या पाथरीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या फोटोला दुग्धाभिषेक. मराठा समाजाकडून जरांगेंच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक घालत आंदोलन. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण. संतोष देशमुख हत्येच्या चौकशीसह आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी. परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यावर आंदोलक ठाम. दुपारी 1 वाजता लाँग मार्चला सुरुवात होणार. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंच्या कुटुंबियांचं 32 दिवसांपासून आंदोलन सुरूच. भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी गणराज घरत यांची नियुक्ती. गणराज घरत हे भाजप नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचे पुत्र. पुण्यामध्ये भाजपच्या संविधान सभा कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांची हजेरी. पुढील 2 वर्षांमध्ये भारत जगामधील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. ज्योतिरादित्य सिंधियांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेची रक्कम विद्यार्थ्यांना लवकरच मिळेल. उईकेंचं आश्वासन. पुण्यामधल्या इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी हातभार लावा. जिल्हाधिकाऱ्यांचं पुण्यामधल्या जनतेला आवाहन. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक. बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल रद्द. दुपारी जवळपास 3 तास वाहतूक ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ. 2024 या वर्षामध्ये 5 कोटीहून अधिक प्रवाशांचा हवाई प्रवास. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरूच. मुंबईतील शेकडो दैनंदिन प्रवाशांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका. मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये वाढ. पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. फेअर प्ले बेटिंग अॅप प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई. बुधवारी ईडीनं 8 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. नाशिकच्या गोदावरी काठावर 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटींचा आराखडा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुंबईमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. देशभरात 38 लाख टन सोयाबीनची कवडी मोलभावामध्ये विक्री. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचा फटका. सांगलीमध्ये आजपासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जानेवारीला सोहळ्याला भेट देणार. हबप श्री समाधान महाराज शर्मा हे मराठीमधून श्रीराम कथा सांगणार. इगतपुरीमध्ये बाबासाहेबांच्या पदस्पर्श दिनानिमित्त लोटला भीमा अनुयायांचा जनसागर. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमध्ये अनुयायांकडून बाबासाहेबांना मानवंदना. नागपुरातील रमन विज्ञान केंद्र इथे सायन्स एक्स्पोचं आयोजन. 16 संस्थांचा सहभाग. 19 जानेवारीपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार. शहादा तालुक्यामधल्या फतेपूर कुसुमवाडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते मल्लेश जयस्वाल यांचा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 639 ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक यंत्र बसवण्याची सक्ती. वर्ष उलटूनही ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा नाही. अंबरनाथ पश्चिममधील मैदान वाचवण्यासाठी खेळाडूंचा संघर्ष. इंडोर स्टेडियमसाठी क्रिकेट मैदान अडचणीत असल्याचा खेळाडूंचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामधल्या महामार्गाच्या कामामुळे वृक्षांची कत्तल. महामार्ग प्रशासन आणि वन विभागानं वृक्ष लागवडीकडे लक्ष द्यावं. पर्यावरणप्रेमींची मागणी. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची मोठी आवक. 1 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला. मिरचीला सध्या 2,500 ते 4,000 रुपयांपर्यंतचा दर. धुळ्यामध्ये रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसल्यानं आर्थिक भार कसा झेपणार. शेतकऱ्यांसमोर सवाल.
धुळ्यामध्ये सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, तत्काळ बारदान खरेदी करण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश. 40 गावात आमदार मंगेश चव्हाणांच्या गावातच पिण्याच्या पाण्याची समस्या, नागरिकांना 20 ते 25 दिवसानंतर पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त. मुंबईमधल्या चारकोपच्या अथर्व रुग्णालयामध्ये रुग्णाचा गोंधळ, रुग्णांना आयसीयूमध्ये गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना, गोंधळ घालणाऱ्या रुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात घडली धक्कादायक घटना, पोलिसांनी शिक्षिकेच्या भावाला ठोकल्या बेड्या. खडवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर 70 वर्षीय वयोवृद्धाला बेदम मारहाण करत लुटलं, दोन्ही आरोपी कल्याण जीआरपी पोलिसांच्या अटकेत. धुळे महानगरपालिकेकडून थकीत कर वसुलीसाठी विशेष 13 पथकांची नियुक्ती, 100% थकबाकी वसूल करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. कोल्हापुरात मद्यपिणी केएमटी बसवर दगडफेक केल्याचं प्रकरण, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं 4 जणांना ताब्यात घेतलं. बदलापुरात 5व्या मजल्यावरून पडून चिमुकली गंभीर जखमी, बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नागपुरात मकर संक्रांतीनंतरही नायलॉन मांजाची विक्री सुरूच, अंबाझरी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 4 बेड्या ठोकल्या. भिवंडीमध्ये टेम्पोची रिक्षाला धडक, रिक्षा चालक किरकोळ जखमी, मिलत नगर ममता हॉस्पिटल समोर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. उल्हासनगरमध्ये 27 वर्ष महिलेची पतीविरोधात बलात्कार आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल, बाहेरून पैसे आणण्यासाठी सिगारेटचे चटके दिल्याचा महिलेचा आरोप. अंबरनाथमध्ये डीएमसी कंपनी भागामध्ये गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या तरुणाला बेड्या, पोलिसांनी गावठी पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसं जप्त केली. अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांना परिणाम, शेतकरी हतबल, पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी. गोंदियामध्ये ढगाळ वातावरणाने रब्बी धोक्यात, गहू, हरभरा, तुरीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात. जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर तालुक्यामध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वाढल्यानं शेतकरी चिंतेत. राजू शेट्टींनी केंद्रीय जलमंत्री CR पाटील आणि केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष मुकेश कुमार यांची भेट घेतली, कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची मागणी. बीडच्या परळीमधल्या बाजारपेठा 2 दिवसानंतर सुरळीत, वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीमधील बाजारपेठा बंद होत्या. मंजिली कराड यांच्या भूमिकेनंतर व्यापारी संघटनेकडून बंद मागे. कोल्हापुरात रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज, रंकाळा तलावात कपडे न धुण्याचे सक्त आदेश, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार. जालन्यामध्ये रेल्वे संघर्ष समितीचं धरणं आंदोलन, जालना जळगाव, जालना खामगाव या रेल्वे मार्गांना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निधी देण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील भोंगोली फाटा ते माहूर खिंड रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं, रस्त्याच्या कामामध्ये कमी दर्जाचं सिमेंट वापरलं जात असल्यानं नागरिक आक्रमक. नांदेडच्या वाटेगावमध्ये पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच, पुलाला मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थांचा संताप. नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटील यांची निवड, 17 पैकी 10 मतं मिळवत योगिता पाटील सरपंचपदी विराजमान. बुलडाण्यामधल्या शेगावमधील केस गळती प्रकरण, केस गळती झालेल्यांची संख्या 188 वर, केस गळतीचा शोध अद्याप नाहीच. बीडच्या अंबाजोगाईमध्ये व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये व्यापारी गंभीर जखमी, शहर पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडच्या किनवटमध्ये नोकरीचं आमिष दाखवत महिलेवर 3घांकडून अत्याचार करणारे आरोपी नागपूर आणि हैदराबादमधून अटकेत. पुण्यामध्ये 23 लाखापेक्षा अधिक रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त, एकाला अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. बीडच्या परळीमध्ये रेल्वे सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करून रेल्वेमध्ये चोरी, पोलिसांकडून एका टोळीला अटक, पोलिसांकडून मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या कोवाडमध्ये एटीएम फोडणारी राजस्थानी टोळी जेरबंद, सोशल मीडियावर व्हिडिओ बघून चोरी करणारी टोळी पहिल्याच गुन्ह्यामध्ये गजाआड. जळगावमध्ये दुचाकीवरील 2 चोरट्यांकडून वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न, महावीर कॉलनी परिसरामधली घटना, 40गाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याची चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद, पोलिसांकडून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला 1.25 किलो सोनं दान. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदींकडून सोनं देवस्थानकडे सुपूर्द. गोंदियाच्या बिरसी विमानतळावरील प्रशिक्षण केंद्राला 15 वर्ष पूर्ण. या कालावधीमध्ये 450 पायलट घडले. पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या घटनेमधील आरोपीला तत्काळ अटक केल्यानं पोलिसांचा सन्मान. विविध संघटनांकडून खेड पोलिसांचा सन्मान. महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये. ट्रान्सफॉर्मरचं बिल काढून देण्यासाठी 40,000ची लाच घेतली. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान. फोरेस्टनंतर फसवणुकीचा आणखीन एक घोटाळा उघड. मनीएस कंपनीकडून 3,000 गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक. मनीएस कंपनीच्या 4 संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल. उत्तराखंडमधील डेहराडून शहरामध्ये ठिकठिकाणी पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जम्मू काश्मीरच्या दोडामध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी, तर हिमाचल प्रदेशमध्ये देखील बर्फवृष्टी. इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती. इजिप्त आणि कतारच्या पुढाकारानं वाटाघाटी. इस्रोची मोठी कामगिरी. अंतराळामध्ये डॉकिंग यशस्वी. 2 अंतराळ यानांना यशस्वीरित्या डॉक करणारा भारत चौथा देश.